नागपूर शहरामध्ये सुद्धा वाहतूक विभागामार्फतीने मोठ्या प्रमाणामध्ये ज्या भागामध्ये गणेश मूर्ती यांची विक्री केली जाते, गणेश मूर्ती बनवल्या जातात आणि त्या ठिकाणावरून गणेश मूर्ती ह्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये नेल्या जातात, या पद्धतीने वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये बडकत चौक, भावसाड चौक, त्याचप्रमाणे चितारोळी या भागामध्ये खरेदी विक्रीसाठी नागपूर शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत राहतात। आम्ही त्या भागामध्ये काही ठिकाणी एकेरी वाहतूक केलेली आहे, काही ठिकाणी आम्ही रस्ता बंद केलेला आहे आणि काही ठिकाणी मार्ग वळवलेला आहे। तरी सर्व नागपूरकर यांना विनंती आहे की आपण चितारोळी, भावसाड चौक, बडगस चौक या भागामध्ये जर येत असाल तर आपण कृपया वाहतूक विभागाने काढलेले नोटिफिकेशनचा आधी पाहणी करावी। त्यानुसार ज्या भागामध्ये एकेरी वाहतूक आहे त्या भागामध्ये एकेरी वाहतुकीचाच आपण वापर करावा आणि काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आलेली आहे त्यासाठी आपण वाहतूक विभागाला सहकार्य करावे। येणारे जे 10 दिवस आहेत त्या 10 दिवसांमध्ये सुद्धा संपूर्ण नागपूरमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचं नियमन चांगल्या प्रकारे करणार आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये चौकांमध्ये किंवा ज्या ठिकाणी मोठे गणेश स्टॉल आहेत, गणेश मूर्तींची स्थापना झालेली आहे त्या ठिकाणी विविध कार्यक्रम असतात, त्या अनुषंगाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाविक त्या ठिकाणी भेटी देतात आणि या अनुषंगाने आम्ही संपूर्ण नागपूरमध्ये सुद्धा वाहतुकीचे जे आमचे अधिकारी अंमलदार आहे यांना सूचना दिलेल्या आहेत आणि कोणतीही अडचण नागपूरकरांना येणार नाही यासाठी आम्ही कार्यरत आहोत।